हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे पौर्णिमा. आमच्या इकडे याला नव्याची पौर्णिमा म्हणतात. खेड्यात कोणी आकडी पौर्णिमा पण म्हणतं. आणि पुरणाचा स्वयंपाक केलाय. आणि हे भज्याचं पीठ मोडत आहे मी, म्हणजे तळायचे. कुरवडी तळून घेतली. कुरवडी, पापडी आणि उडदाचे पापड असं तळलं. मुलं हे आवडीनं खातात 2 दिवस, त्यामुळे जरा जास्तीच तळले. आणि असं डब्यात ठेवलं म्हणजे कडक राहतं, ते असं नम पडत नाही. त्यामुळे ते मी तळलेलं असं डब्यात ठेवते, म्हणजे व्यवस्थित राहतं. 2-3 दिवस, भरपूर दिवस पण राहतं छान. आणि हे तळून घेतले. पहिल्या बायका हे असं नवे धान्य निघाल्यावर ते दळून आणून त्याचा स्वयंपाक बनवायच्या. आणि हे आमच्या सासूबाई देव बनवत आहेत. उंबरट्यावर चिखलाचे देव बनवतात. अशा पद्धतीने हे देव बनवले जातात. आणि हे धान्याचे असं आकड्या उभा करून पूजा केली जाते. ज्वारीचा आणि गव्हाचे असे उभा केलेत बघा, 2-2 चिपाडे. आणि देव बनवून घेतले तिथं उंबरट्यावर. त्यांची पूजा करायची असते. अशा हे आकड्या म्हणतात ह्याला, ह्या धान्याच्या झाडांना. आणि त्या आकड्या उभा करून घेतल्यात. आणि हे मी मिरची भजी काढत आहे. मग तिकडं सासूबाईंचं काम चालू आहे, इकडं माझं चालू आहे. मिरची भजी बनवून घेतली. नंतर मी साधी भजी पण बनवून घेतली, पण पूर्ण शूट काय मी दाखवलं नाही. आता मी ही येळवण्याची आमटी बनवत आहे. मी ही गेल्या वेळेस पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे मग पूर्ण स्वयंपाक काय मी दाखवलेला नाही. तरी आमटीची रेसिपी मी आणखीन दाखवली. तेलात जिरी मोहरी टाकून व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यात मी कढीपत्ता टाकून घेतला. तो पण व्यवस्थित तडतडल्यानंतर हे मी खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे, आणि ते पण टाकून घेतलं व्यवस्थित. आणि हे अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट आहे, ते पण टाकून घेतली. आणि हे टाकल्यानंतर व्यवस्थित परतायचं. आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर त्याचा कच्चेपणा गेल्यानंतर आपण मग त्यात काळी चटणी टाकणार आहोत. असं व्यवस्थित परतायचं, म्हणजे आमटी पण खूप छान लागते. आणि आपल्याला जेवढे हवे तेवढी आपण चटणी टाकायची. आपल्याला किती तिखट करायचं त्यावर आपण चटणी वापरू शकतो. आणि भाजी पण किती बनवायची त्यावर पण चटणीचं प्रमाण असतं. हे जुनं झाल्यामुळं जास्त तिखट नाही, त्यामुळे मी जास्त टाकते. आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. ह्यातच मी येळवणं टाकणार आहे. आणि ही आमटी तयार झाली. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं नंतर पाणी टाकून घ्यायचं. आपण घट्ट किंवा पातळ आपल्या ह्यानं बनवू शकतो आपण आवडीनुसार. आणि मस्त तर्री आलेली आहे त्याच्यावर. आणि नैवेद्य भरून घेतला. मी पोळी केलेला दाखवलं नाही. आणि हे परड्या भरायचं चालू आहे. हे असं परड्या घेऊन मुलं आणि ही बायका आलेल्या असतात, त्यांच्या गळ्यातल्या माळेला त्यांना कुंकू लावून घेतलं, परड्यांना कुंकू लावून घेतलं. आणि नैवेद्य ठेवून परड्या भरून घेतल्यात. असं नैवेद्य करून परड्या भरतात ह्या पौर्णिमेला. आणि कोटंब्यात भरण्यासाठी तांदूळ वापरले. कोटंब्यात तांदूळ घालतात. आणि परडीमध्ये 2 पीठ मिक्स करून घालतात, गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून ह्याच्यात परड्यामध्ये घालायचं असतं. आणि तांदळामध्ये थोडेसे खोबऱ्याचे तुकडे टाकायचे आणि कोटंब्यामध्ये भरायचं असतं. आणि हे मी व्यवस्थित भरून घेतलं. शांत डोक्यानंच करावं लागतं, नाहीतर काहीतरी विसरतं. आणि हे सगळं भरायचं झालं. हात माझा लांबपर्यंत पोहोचत नव्हता, त्यामुळे सासूबाईने हे वरी धरलं होतं. आणि हे पोतावर तेल सोडले तर सासूबाईने हे पोत पाजळायचं आहे एक ह्यातला. आणि असं पोतावर तेल सोडून घेतलं. आणि सगळ्यात परड्यातमध्ये पान सुपारी ठेवली. आणि पोत पाजळलाय बघा एक. आणि सगळ्याच परड्यामध्ये दक्षिणा ठेवली.
आणि पाया पडून घेतल्या मी. आणि हे परड्या भरायच्या झाल्यानंतर सगळे आपल्या आपल्या परड्या घेऊन घरी गेले आणि देवाला तुळशीत सगळीकडे नैवेद्य दाखवून घेतला. आणि हे बघा बाहेर पण पूजा करून नैवेद्य ठेवलेला आहे उंबरट्यावर. आणि हे कस्टमरचे ब्लाऊज होते ते 2 शिवून त्यांचे द्यायचे होते, ते झटपट शिवून घेतले होते रात्रीच. आणि सकाळी कस्टमरला ते द्यायचे होते, त्यांना लग्नाला जायचं होतं, त्यामुळं ते 1 दिवसात झटपट शिवून घेतले. आणि सगळं त्याचं हुका या गुंड्या बसवून घेतल्या आणि त्यांना वेळेवर ते दिले. असे लेस बसवले बाहीला, त्यांना अशी लेस पाहिजे होती त्यामुळे हे लेस बसवली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.